आज सकाळी सकाळी मला जेवण बनवताना सर्वात मोठा प्रश्न पडला की मी भाजीसाठी काय बनवू. त्यासाठी मला एक जुनी रेसिपी आठवली, शेंगदाण्याची आमटी. ती रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग वळूया रेसिपीकडे. त्यासाठी मी 10 ते 15 मिनिटं आधीच तुरीची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून ती मुरत घातली होती. मी बाकीची तयारी करून घेतली. नंतर मी त्यावर शेंगदाणे टाकले, त्याला मी लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. नंतर मी त्याचे साल काढले आणि मिक्सरमधून बारीक असा कूट तयार करून घेतला. नंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कांदा घातला. आता मी त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. बघा अशा पद्धतीने आता याला व्यवस्थित मी परतून घेणार आहे आणि त्यामध्ये मी हळद, तिखट, गरम मसाला, धनापूड टाकणार आहे आणि थोडेसे पाणी टाकणार आहे मसाले शिजण्यासाठी. बघा अशा पद्धतीने. नंतर मी त्यामध्ये आपण वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकला, त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी तुरीची डाळ टाकणार आहे. बघा मी साईडला पाणी गरम करायला ठेवले होते. आता मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे, गरम पाणी टाकणार आहे अशा प्रकारे. बघा आता व्यवस्थित मिक्स करून मी 10 ते 15 मिनिटं त्याला शिजवणार आहे, तुरीची डाळ शिजोपर्यंत. बघा अशा पद्धतीने. नंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपली आमटी शिजत आहे. बघा अधेमध्ये हलवत राहून तुरीची डाळ चेक करत राहावी आणि आवश्यक तेवढे पाणी टाकावे. बघा तुम्ही कधी अशी आमटी ट्राय केली आहे का? नसेल केली तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट, कमी वेळात होणारी, कमी सामग्रीमध्ये होणारी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्वात शेवटी आपण त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकू आणि चपातीसोबत गरमागरम खाऊया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.